आणि आता सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे दिल्लीमधल्या साकेत कोर्टाच्या परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडलेली असून कोर्ट परिसरात एका महिलेवर गोळीबार करण्यात आलेला आहे। तर हल्लेखोर हा वकिलाच्या वेशात आलेला होता। महिलेवर 4 गोळ्या झाडण्यात आलेल्या असून पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणाचा खटला कोर्टात सुरू होता। दरम्यान ही गोळीबाराची घटना घडलेली आहे। दिल्लीतली घटना आहे। दिल्लीमधल्या साकेत कोर्टमध्ये गोळीबार झालेला असून कोर्ट परिसरामध्ये या महिलेवर गोळीबार करण्यात आलेला आहे। हल्लेखोर हा वकिलाच्या वेशात आलेला होता। महिलेवर 4 गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। तर पती पत्नींमध्ये झालेल्या भांडणाचा खटला या कोर्टात सुरू होता। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, खास दिल्लीतील साऊथ दिल्ली या परिसरामध्ये असलेल्या साकेत कोर्टामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे। कोर्ट परिसराच्या मध्ये असलेल्या चेंबर ब्लॉक हा जो परिसर आहे या परिसरामध्ये गोळीबार झालेला आहे। घटनास्थळी पोलीस देखील दाखल झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे हा जो पती आहे तो वकिलाचा ड्रेस घालून आला होता आणि त्याने थेट लॉयर्स ब्लॉकच्या जवळ असलेल्या परिसरामध्ये पत्नीवरती गोळीबार केला। त्यानंतर तिथल्या स्थानिक जे खास करून ठाणेदार आहे त्यांनी आपल्या गाडीमध्येच त्या महिलेला रुग्णालयात दाखल केलेला आहे। साधारणतः 4 गोळ्या त्या महिलेवरती चालवण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि पती आणि पत्नीमध्ये दोघांमध्ये वाद होता आणि त्या संदर्भातली सुनावणी सध्या साकेत कोर्टात सुरू होती आणि त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा कोर्टाच्या सुरक्षेच्या याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी।